हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे जो काही आपला काजूचा व्यवसाय आहे, जी काही आपली लागवड आहे, जी आपण दरवर्षी काजूमध्ये अ, फायदा मिळवतो आणि त्याचा फायदा खूप छान पण मिळतो आणि मस्त आणि एक म्हणजे काय तर त्यातून आनंदही मिळतो. तर माझ्या पाठीमागे बघू शकताय पूर्ण काजूचे गुंठेच्या गुंठे भरलेले आहेत. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, की आपला किती माल मिळाला आहे यंदा आणि मी अंदाजे सांगणार आहे तुम्हाला. तर माझ्या अंदाजापेक्षा पण जास्ती माल असू शकतो. तर कसं काय घडलं, काय किती आपल्या काजूचं हे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि हो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपलं जसं ओला काजू आपण विकलेला त्याच पद्धतीने आता सुक्या काजू विकण्याची आपली वेळ आलेली आहे आणि रेटसुद्धा फुटलेला आहे. तर 160च्या पुढेच रेट आहे. तुम्ही कुठेही बघू शकता 160च्या पुढे रेट आहे. पण दिवसाने तो कमी-कमी पण येत असतो. त्याच्यामुळे जे काही आपल्याला व्यापारी चांगला दर देतील त्यांच्याकडे आपण माल देऊन टाकणार आहोत. तर माझ्या पाठी एवढा माल सगळा बघायला मिळेल. प्लस आपल्या इकडे सुकत पण आहेत पाठीमागे, इकडे उन्हामध्ये पत्र्यावरती. तर एवढा सगळा आपला माल आहे आणि जर आता मी सांगेल थोडक्यात तुम्हाला माहिती कशी काय ती. आणि मस्तपैकी बघा सुकलेलं आहे छान, 2 पैकी उन्हं पण लावलेलं आहे, त्याच्यामुळे माल आपला खूप मस्त आहे. तर बघा पुढे. तर चला डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ मी स्टार्ट करते आणि तुम्हाला सांगते ओव्हरऑल माहिती. तर आपला रूम आहे आणि ह्या रूममध्येच आपला जो काही काजूचा साठा आहे किंवा काजूचे जे काही आपण सुकवतो 2 दिवस आणि त्याची जी काही रूम असते ती आपली ही आहे. तर असे प्रत्येक गोंत्यांमध्ये आपण भरून ठेवलेले आहेत बघा. तर आता हे इकडे आपली सुपारी आहे. प्लस हे एवढे जे गोंटे दिसतात ना तेवढे आपले यंदाच्या काजू आहेत. प्लस थोड्या तिकडे सुकायला पण आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या काजू आहेत. प्लस ह्या बघा इकडे पण आहेत. ह्या बघा. तर ह्या सगळ्या आपल्या वेंगुर्ला आहेत आणि इकडे जे आपण ठेवलेल्या आहेत ना त्या गावठी काजू आहेत. हे आपण आपल्या घरामध्ये जसं की भाजायला वगैरे लागतात काजू त्यासाठी. तर हे इकडे आहेत, हे बघा इकडे ठेवलेले आहेत गोंते. तर यंदा आपले एवढा आहे. आता मी तसं सांगायला गेली तर एक 400-500 किलो तरी एवढा काजू असतील आपल्या यंदाच्या, म्हणजे इकडे माल दिसतोय तेवढा. तर माल आता काही दिवसांमध्ये जाईल. म्हणजे काय, तर आपण विकायच्या ह्याच्यावरती आहोत. कारण की काजूचा दर आहे ना, सुका दर, तो प्रत्येक ह्याला कमी जास्त होत असतो दिवसाला. सुका दर जो काही असतो काजूंचा, आता 160च्या पुढे आहे. नंतर 100-150वर पण येतो. तर आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जेवढा तुमचा माल असेल तो तिथल्या तिथे लगेच त्याचं हे करून टाकायचं. तर बघा इकडे आहे. प्लस तुम्हाला मी दाखवते. हे बघा. इकडे पण आपल्या बऱ्यापैकी काजू आहेत, ज्या इकडे सुकतात आणि हे बघा इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. आता हे कालच्या सगळ्या काजू आहेत आपल्या. काल आपल्याकडे माणसं होती तर त्यातली मी एकदा हात मारून झालेला आहे सगळ्या काजूंवरती. तर ह्या इकडे काजू आहेत. तर ह्या एवढ्या इकडे प्लस ह्या. तर अशा पद्धतीने एवढा माल आपला साचलेला आहे. आता काय काजू आहेत ना, म्हणजे आता ह्या काजूंमध्ये पण थोडा हात मारला जाईल. आतमध्ये कुठे एखाद दुसरी छोटी काजू किंवा कीड लागलेली काजू. आणि जेव्हा नुकताच काजू लागतात ना, तेव्हा काजूंना कीड लागलेली असते. त्याच्यामुळे मध्ये हे जो काही डोळा आहे ना याला, तर ह्याला ना अशी कीड लागते मधल्या डोळ्याला. तर ते पण बघितलं जातं. म्हणजे काजूमध्ये एक हात आपल्याला मारावा लागतो. आणि आता आपल्या जे काही बाग आहे, जी मोठी बाग, त्यातला जो सगळा माल आहे तो तिथलाच आहे. त्या बागेतूनच आपल्याला आलेला आहे. तर काल पूर्ण ज्या काही आपल्या काजू आहेत ते सगळ्या प्रत्येक काजूवरती जाऊन सगळे काजू काढून झालेले आहेत. आता एकाच दुसरे काजू ओली वगैरे असेल जी पाटून फोडून लागली आहेत ती. पण बाकी सगळं जे काही माल आहे तो आपल्या इकडे एकदम तयार आहे. तर काही दिवसांमध्ये हा माल जाणार. तर अशा पद्धतीने आपल्या यंदाचा एवढा माल आहे. मी तुम्हाला अंदाज सांगितला आहे. प्रॉपर मी एक्झॅक्ट म्हणजे काजूचं हे सांगू शकत नाही, म्हणजे एवढ्या बाबा झाल्यात किंवा आता मी जो काही माझा अंदाज आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. माझ्या अंदाज पेक्षा पण जास्त असू शकतात. कारण की हे बघा गोंत्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. आणि मेन म्हणजे ना जास्तीत जास्त हे गोंत्यामध्येच भरून ठेवायचे. प्लास्टिकच्या अशा पिशव्या असतात ना, ह्याच्यामध्ये भरून नाही ठेवायचे. जे आपले कडधान्याचे वगैरे बघा पोतीच्या पोती येतात. रेशनवाल्यांकडे ही ना गोंती जास्ती मिळतात. तर तिथे ते आणून ह्याच्यामध्येच भरायचे. कारण ना एकतर क्वांटिटी खूप असते काजूंची, क्वांटिटी त्या गोंत्यांमध्ये बऱ्यापैकी राहते. हे गोंते बघा केवढे मोठे-मोठे आहेत. खूप मोठे-मोठे गोंते आहेत. हे बघा हा पण गोंटा बघितलात ना, तर हा पण खूप मोठा गोंटा आहे. आणि क्वांटिटी खूप राहते आणि काजू पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी राहतात. तरी आपल्या सगळ्या यंदाचा सगळा माल आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर
त्यामागची मजा आहे आणि ही त्यामागची मेहनत आहे. कारण की 4 ते 5 महिने आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते काजूमध्ये. जाऊन काजू आणून त्या विकून जशा आपण ओल्या विकतो त्याच पद्धतीने. तर ही सगळी मेहनत आहे आणि कोणताही व्यवसाय म्हटला की तो असाच होत नाही, मेहनतीशिवायच होतो. तुम्ही जेवढे कष्ट घ्याल तेवढा तुम्हाला रिझल्ट चांगला येतो. तर ही आपण इकडे घेतलेले आहेत. आता आपण घरी पण थोडं ठेवणार आहोत. बाकी सगळे आहेत ते आपण देऊन टाकणार आहोत. तर म्हटलं चला जायच्या आधी म्हणजे काजू जायच्या आधी तुम्हाला दाखवूया किती माल झाला आपला, काय झालं आहे. तर हे बघा एकदम मस्तपैकी सुकवलेलं आहे. आता 2 उन्हं ही आपल्याला लावावीच लागतात. नाही तुम्ही कच्च्याच्या कच्च्या काजूना अशा पिशवीमध्ये नाही ठेवू शकत. बुरशी येण्याचे पण चान्सेस जास्ती असतात. कधी-कधी ही जी साल वगैरे असते ना, वरून आपल्याला सुकलेली दिसते, पण तेवढी प्रॉपर सुकलेली नसते. त्याच्यामुळे ना 2 उन्हं आपल्याला लावावीच लागतात. तर हे बघा आता असे गोंट्यांमध्ये मस्तपैकी काजू आपल्या ठेवलेले आहेत. हे बघा. तर हा जो माल आहे तो आपला जाईल थोड्याच दिवसात. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर ह्या कालच्या आहे सो आज एक ऊन लागलं आहे. आता उद्याचं एक ऊन लागलं की आपण सगळ्या काढणार आहोत. आता जे काही आपण भाजायला जे काही गावठी काजूंचा पण दर तेवढाच असतो. थोडेफार ₹5,000 चा फरक असतो. नाहीतर गावठी काजूंचा पण रेट बऱ्यापैकी असतो. पण रेट दिवसाला कमी होत जास्ती होत ₹5-10 ने ना दिवसाला कमी जास्त होतो रेट. त्याच्यामुळे ना आपल्याला तेवढा फायदा होत नाही. त्याच्यामुळे चांगलं हे बघायचं व्यापारी आणि चांगल्या व्यापाऱ्याला देऊन टाकायचं. तर अशा पद्धतीने हे एवढे सगळा आपला माल आहे. प्लस इकडे 2 गोंटी आहेत. प्लस हा इकडे, प्लस तिकडे बाहेर. गेल्या वर्षी तर पूर्ण रूम भरली होती. प्लस आमची गॅलरी भरली होती. कारण की एवढा आपल्याकडे माल होता. कारण ओल्या काजू आपण जास्त विकलेला नव्हता. त्याच्यामुळे आपली बी खूप होती. पण आता इकडे त्याच्यामुळे ना आपल्याकडे यंदा एवढाच माल आहे. पण आपल्याला ओल्या चांगल्या गेल्या त्याच्यामुळे आपल्याला ओल्यामध्ये पण चांगला प्रॉफिट मिळालेला आहे. आता सुक्या पण आपल्या जातील त्याच्यामध्ये पण आपल्याला चांगला प्रॉफिट मिळेल. तुम्हीसुद्धा जर विचार करत असाल छोटा-मोठा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हीसुद्धा करू शकता. आणि काजूचा व्यवसाय असा आहे ना, काजू असतील, आंबे असतील हे 3 ते 4 महिन्यामध्ये छानपैकी आपल्याला उत्पन्न चांगलं देऊन जातात. म्हणजे जिथे आपल्याला नोकरीमध्ये 1-2 महिने, एका महिन्यामध्ये जेवढा आपल्याला पगार मिळत नाही, तेवढा आपल्या काजू असेल, आंबा असेल किंवा अदर तुमचा कोणता पण व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पटकन छानपैकी नफा होतो आणि चांगला पैसासुद्धा मिळतो. मेन म्हणजे कसं आहे माहीत आहे, आता तुमच्यावरती आहे, प्रत्येकावरती आहे, की आपण व्यवसायामध्ये घुसायचं की नोकरीमध्ये घुसायचं की अन्य कोणताही व्यवसाय करायचा. मग तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे. तुम्ही जेवढी मेहनत घ्याल ना, तेवढं तुम्ही त्याला मोठा करू शकता. तर तुम्ही असं पण करू शकता आणि येत्या पावसामध्ये तुम्ही जरी लागवड करायची म्हटली तरी तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही 2-3 पॉईंट्सचा जर चांगला विचार करून जर तुम्ही हे केलंत ना, तर तुम्ही छानपैकी बाग तयार करू शकता. मग तुम्ही आंब्याची बाग असू दे, काजूची बाग असू दे, फणसाची बाग असू दे, हे तुम्ही बाग तयार करू शकता. तर इथे बघा आपला रिझल्ट सगळा आपल्या डोळ्यासमोर आहे. आपल्या जी काही मेहनत आहे ती पण डोळ्यासमोर आहे. तर ही जादू आहे म्हणजे व्यवसायाची. पटकन आपल्याला फायदा पण चांगला होतो. तर चला, आता तुम्हाला मी इथे जे काही सगळं दाखवलं ते तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आपल्या आता जे काही काजू सीझन आहे तो आता संपत आलेला आहे. सो आता अजून म्हणजे तसं बघायला गेलात ना तर मोठा जो काही प्रत्येक फळाची जी भर असतो ना, तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे अधूनमधून आपल्या काजू मिळतील, पण मोठ्या अशा काजू नाही जास्ती मिळणार नाहीत. तर चला आता इथे थांबते मी. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही ना व्हिडिओज बघितला नसेल लागवड कशी करायची, कोणती खतं वापरायची, कसं लावायची झाडं किंवा काही पाण्याची जी काही सोय असेल ती कशी करावी आहे, हे सगळं आपल्या चॅनलवरती मी सांगितलं आहे. व्हिडिओज आहेत तिथे जाऊन तुम्ही बघा आणि तुम्हीसुद्धा 50 झाडं तरी लावलीत ना तरी तुमची असतील आणि त्याच्यामध्ये मिळणारा जो काही फायदा असेल तो पण तुमचा असेल. त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. येत्या पावसामध्ये तुम्ही झाडं लावू शकता. आणि चला बाय बाय. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला बाय बाय.